दंडोत प्रणाम. आपल्याला जे व्हायचं आहे ते जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला ते होता येत नाही. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू सांगतात की जीव हा सर्वाधिकारी आहे. अर्थात ह्या जीवामध्ये सर्व अधिकार आहे, सर्व कॅपॅसिटी आहे. त्यांनी जे ठरवलं ते त्याला होता येतं. जे तुम्ही ध्येय ठरवाल, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे तोपर्यंत तुमचं तिथपर्यंत जाणं शक्य नाही. आणि म्हणून जीवाने आपल्या जीवनात एक विशिष्ट ध्येय ठरवावं. जर ध्येय ठरलं तर आपल्या प्रगतीत पण वाढ होत असते आणि त्या अनुषंगाने आपण चालायला सुरुवात करतो. जोपर्यंत ध्येय ठरत नाही तोपर्यंत आपलं चालणं हे दिशाहीन असतं आणि दिशाहीन मनुष्य तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही, विशिष्ट ठिकाणी पोचू शकत नाही. आपण जीवनात का आलो, कशासाठी आलो आणि आल्यानंतर परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला आहे तो कशासाठी दिला आहे, तो परमेश्वर प्राप्तीचा ध्येयाने आपल्याला ती स्पष्टता यावी, समजावं म्हणून आपल्याला हे परमेश्वराने सर्व उपलब्ध करून दिलं आहे. म्हणून आपण आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीचं ध्येय एकदा जर ठरवलं तर आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा यथार्थ ज्ञान घेऊन प्रगती होत राहील. अन्यथा अंदाजाने नुसतंच आपण हा करतोय म्हणून, तो सांगतोय म्हणून जर करत राहिलो तर त्या ध्येयापर्यंत अर्थात परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण कधी जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनातलं आपण ध्येय ठरवलं पाहिजे आणि जोपर्यंत ध्येय ठरत नाही तोपर्यंत आपली परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याची जी प्रगती आहे किंवा जे स्पीड आहे ते आपलं पकडू शकत नाही. आणि म्हणून ध्येयहीन जगणं म्हणजे मेल्यासारखं जगणं आहे आणि ध्येय घेऊन जगणं याचा अर्थ जिवंत राहणं आहे. जिवंतपणाचं लक्षण हेच आहे की ध्येयाने आपण ठरवल्यानंतर ते चालत राहणं आणि त्यात प्रगती करून तिथपर्यंत पोचणं. म्हणून परमेश्वर प्राप्तीचं ध्येय एकदा घ्या तर परमेश्वर नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.